मामा मामा झाले असं फिरावं. हॅलो एव्हरीवन, मी विशाल, मी अक्षया आणि ही आमची बुबू तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आमच्या नवीन यूट्यूब ब्लॉग मध्ये. आणि हा ब्लॉग आहे ह्या बारीक्या जी आहे, ही बारकं माझ्या जी आता कडेवर आहे, हिच्या जन्माचा तो ब्लॉग आहे. खूप आधीच आला असता, पण खूप मोठी ट्रॅजेडी झाली, खूप साऱ्या गोष्टी घडल्या आणि त्याच्यामुळे एवढा वेळ लागला. मला जवळपास वाटतं 1.5-2 महिने झाले आम्ही युट्यूबवरून गायब झालेलो आहे. थँक्स टू विशू. खरं सांगायचं, जसं मी बोलत होती की मला डिलिव्हरीचा ब्लॉग हवाय, डिलिव्हरीचा ब्लॉग हवाय, प्लीज शूट करा. आणि विशूने खरंच तो शूट केलेला. आणि विशूने काढल्यापेक्षा याला खरं सांगायचं तर जेव्हा माझी डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर मी स्वतःहून डॉक्टरांना बोललेली की डॉक्टर तुम्ही आता बाळाला बाहेर येतात तर प्लीज बाहेर सांगा व्हिडिओ करायला. काय हो, डॉक्टर साहेब पळत बाहेर आले आणि म्हटले कोणाकडे मोबाईल शूट करायला सांगितले, आतमध्ये इन्स्ट्रक्शन मिळाले. खूप फनी मी म्हटलं म्हणजे मॅडमची डिलिव्हरी होते, मॅडम सांगतायत डॉक्टरला की बाहेर सांगा हा व्हिडिओ शूट मी करताना. तो एक्सपिरियन्स जो आहे माझा डिलिव्हरीचा, तर त्यासाठी मी एक छोटासा ब्लॉग बनवेन. त्याच्यामध्ये फक्त जे डिलिव्हरीच्या वेळेला जे शॉर्ट क्लिप्स आहेत ऍक्च्युली ते प्रॉपर होते पूर्ण. आणि विशूने खूप मोठा व्हिडिओ केलेला, खूप म्हणजे खूप मोठा व्हिडिओ केलेला डिलिव्हरीच्या आधी देखील, आणि जशी डिलिव्हरी झाली, मुलगी झाली हे कळलं त्याच्यानंतर देखील सुद्धा केलेला. बट अनफॉर्च्युनेटली जे बोलतात ना, जे नसतंच ते नसतंच आपल्या नशिबात, आणि त्याच पुढे आपण काहीच नाही करू शकत. ते तसंच म्हणजे झालं. गेले 10-11 महिने झाले ज्याची वाट बघत होतो, सारखं चाललं होतं आमच्या प्रत्येक ब्लॉग मध्ये झालं, रोजच्या जीवनात झालं. प्रत्येक वेळेस ज्या गोष्टीची आम्ही चर्चा करत होतो त्याची वाट बघत होतो, ते आता सध्या माझ्या खांद्यावर आहे, मस्त कडेवर बसलेलं आहे. हे आहे ते. तर हा, ही भेटणार आहे तुम्हाला या ब्लॉगच्या शेवटी, ही नक्कीच तुम्हाला ब्लॉग भेटणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. हाय हॅलो बोलणार आहे नक्कीच. हाय हॅलो नाही, पण नक्कीच आम्ही दाखवू. पण तोपर्यंत आता ऍक्च्युली खरं सांगते की प्रॉब्लेम काय झाला. ऍक्च्युली विशूने सर्व क्लिप्स घेतलेले, बट माझा मोबाईल अचानक मला फॉर्मॅट करावा लागला. आणि त्याचं रिझन म्हणजे काही, म्हणजे आपण बोलतो ना अगदी की त्याला माझं एक्सक्यूज मी खरंच कारण जेव्हा बाळ झालं तेव्हा मोबाईल माझ्याकडे नसायचाच, मी वापरतच नव्हती. आणि विशू देखील पुण्याला असायचा, अपडाऊन करायचा तो, मुंबई पुणे. आणि अचानक मी असंच त्याच्याशी बोलून नंतर मी फोन ठेवला सकाळचं, मला आठवतं जेवढं. आणि नंतर दुपारी मी असं फोन घेतला आणि बघते तो तुम्हाला पासवर्ड मागतोय की आफ्टर 72 hours यू रिक्वायर्ड पासवर्ड समथिंग काहीतरी मला मेसेज येत होता. आणि जेव्हा की मला तो पासवर्ड माहिती नव्हता, कारण मी कधी ठेवलाच नव्हता. माझ्या मोबाईलला पॅटर्न लॉक असतो आणि पासवर्ड वगैरे मी कधीच ठेवलेला नाहीये. आणि ते का मागत होते आय रिअली डोंट नो. आणि मग त्यानंतर आम्ही किती काय केलं, कारण मी एव्हरी टाइम माझा बॅकअप नेहमी म्हणजे नेहमी ऑन ठेवते ह्याच गोष्टीसाठी. आणि नेमकं तो मागे जेव्हा आलेला त्याने माझं बघितलं, पूर्ण माझं स्टोरेज भरलंय, काहीच मला हे होत नाही, त्यामुळे त्याने माझं जाऊन बॅकअप ऑफ केला. कारण ते आमच्या नव्हतंच, बोलतात ना मी जसं की नशिबात जे असतं तेच मिळतं, आपण जास्त काही अपेक्षा नाही करू शकत, जे आहे ते आपल्याला मिळणारच. तशातलाच तो प्रकार झाला. आणि म्हणजे खूप सारे म्हणजे हिला ऍडमिट केल्यापासून जो व्हिडिओ तयार केला होता मी, तो झाला. त्याच्यानंतर हिला जेव्हा ऍडमिट झाल्यानंतर जसं कळालं हिचं पेन वगैरे स्टार्ट झालं, तेव्हा मी बाहेरून स्वतः व्हिडिओ खूप मोठे बनवले होते. प्रत्येक म्हणजे डॉक्टरांनी सांगतानाचा, त्याच्यानंतर सगळे फॅमिलीचे एक्सप्रेशन, ते त्याच्यानंतर बाहेर आम्ही केलेला जल्लोष, फॅमिलीला केलं इन्फॉर्म वगैरे, सगळे व्हिडिओ होते, सगळे म्हणजे एवढं की जवळपास अर्धा-1 तासाचा ब्लॉग झाला. आणि खूप छान होते व्हिडिओ ते, प्रत्येक जणांचे एक्सप्रेशन खूप छान होते. पण आता व्हायचं तर झालं, ठीक आहे, हे आहे ना, याच्या पुढे ठीक आहे सगळ्या गोष्टी. जसं मी बोलली, ते मोबाईल पासवर्ड मागत होता आणि मी ठेवला नव्हता, त्यामुळे प्रॉब्लेम झाला. आणि मोबाईल फॉर्मॅट करावा लागला, कारण त्याशिवाय माझा मोबाईल ऑनच होत नव्हता. आणि फॉर्मॅट केल्यामुळे माझा होता तेवढा सर्व डेटा डिलीट झाला, माझ्याकडे काहीच नाही राहिलं. आणि अचानकपणे मी मला खूप रडायला येत होतं यार, की म्हणजे जेव्हा झालं तेव्हा विशू किती रडत होता, बाळाला घेतलं तेव्हा हे सर्व व्हिडिओज होते आणि गेले. आणि अचानकपणे आमच्याच साहेबांना आठवलं, अचानकपणे
की अरे आपण सीसीटीव्ही फुटेज घेऊ शकतो ना हॉस्पिटलचा. अरे Yes. म्हटलं यार हे तर खरंच हे चांगलं आहे. या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्या सीसीटीव्ही फुटेज दिसणार आहेत आणि 2-4 काही व्हिडिओ आहेत माझ्या मोबाईल मध्ये, ते लकीली मी शेअर करून घेतले होते, हा. ते देखील दिसतील. बाकी सगळं सीसीटीव्ही फुटेज आहे. त्यानंतर खूप म्हणजे एवढे आता मला आठवलं की खरंच मी रडेल परत असं वाटतं. एवढे छान छान ब्लॉग होते ना, म्हणजे माझ्या भावांनी वहिनीने मम्मी पप्पांनी एवढं मिळून छान वेलकम देखील हो. केलेलं बाळाचं घरी हॉस्पिटल मधून आल्यानंतर. ह्यांना सुद्धा माहिती आहे, त्याचे देखील ब्लॉग माझ्याच मोबाईल मध्ये होते. ते देखील मला आता ते क्लिप्स कोणाकोणाकडे आहेत माहित नाही, पण एवढं छान भाईने दादाने वहिनीने मम्मी पप्पाने एवढं छान वेलकम केलेलं ना. इव्हन माझी काकाची मुलं पण पतू अण्णा ते लोक सुद्धा त्याच्यामध्ये होते. डेकोरेशन बाळ येणार खूप सर्व एक्साइटेड होते बाळासाठी आणि त्यांनी एवढं छान डेकोरेशन सगळं सगळं केलेलं. सगळं इरेज झालंय. जे झालं ते झालं, ठीक आहे. ब्लॉग बघा, सीसीटीव्ही फुटेज आहेत, त्याच्यामध्ये आम्ही व्हॉइस ओव्हर करू, हा. सांगू तुम्हाला तिथे काय झालं काय नाही आणि- थोडंसं, आणि 2-4 क्लिप आहे. आणि एक्स्ट्रीमली सॉरी, खूप ब्लॉग आम्ही लेट टाकतोय. आणि छान वाटलेलं जेव्हा आम्हाला काही आमचे रिलेटिव्ह भेटत होते लोक आणि ते सांगत होते अरे ब्लॉग टाकताय की नाही, बारसं झालं बाळाचं, बारशाचं पण नाही टाकले. हो आमच्या बाळाचं बारसं झालेलं आहे, बाळाचं नाव देखील ठेवलेलं आहे. ते बारशाच्या ब्लॉग मध्ये आम्ही सांगू बाळाचं नाव काय नाही, ठेवलेलं आहे. आतुरता कोणाची ती सगळ्यात जास्त ते मलाच विचारत होते, काय जावे बापू तुमचे व्हिडिओ बघायला मिळत नाहीयेत आजकाल. खूप वाट बघतोय आम्ही, म्हणजे बार सासरवाडी कुठून मला खूप जणांचे आले तसे तर मेसेज. पण ठीक आहे, होतो मी खूप बिझी होतो आणि आता मी फायनली पुण्यात आलोय. आणि हा, ते व्हिडिओ बघायला मिळणार नाही तुम्हाला, आता बायको गेली माहेरी वगैरे, बायको कारण आली आता आता. बायको आली आता सासरी आलेली आहे आणि तिचे सासरवाडी पण सगळे इथे आलेले आहेत, म्हणून मला काही काम करायला मिळत नाहीये. त्यामुळे असं काही तुम्हाला आता बघायला मिळणार नाही. मी उठलोय, झाडू वगैरे मारतोय, हे ते असं काही आता मी करत नाही. सगळं जे आहे ते माझे मम्मी वहिनी वगैरे करतात. तर ते सोडून दुसऱ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, असं काही नाही. तेही देखील मी व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यात दुसऱ्या गोष्टी बघायला मिळतील. चला, हे व्हिडिओ आपण इंट्रोडक्शन असंच. छोटंच करू. आणि ह्याच्यानंतर आता क्लिप्स ऍड करू आणि पुन्हा परत एकदा सॉरी सर्वांना. आणि प्लीज सपोर्ट करा, प्लीज असं स्प्रेड राहू द्या जसं तुम्ही याच्या आधी दिलंय. आणि आता बाळाचे ब्लॉग्स देखील आम्ही टाकत जाऊ, म्हणजे बाळाचे ब्लॉग्स म्हणजे जे आम्ही बारशाचं वगैरे जे काही केलं ते आणि आमच्या जे बाळाचे activities- माझे स्पेशली आमच्या दोघांचे व्हिडिओ खूप सारे आम्ही दोघंच व्हिडिओ बनवणार आहे. हो ना बुबू? हो. जे काही ऍक्टिव्हिटीज असतील आम्ही ते सर्व हे करू. आणि व्हिडिओच्या शेवटी आमच्या बाळाला देखील बघा, ठीक आहे? बाळ तोपर्यंत तुम्हाला बाय बाय करायला बाळ येणार आहे, तर तोपर्यंत- व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. ज्या क्लिप्स आता ह्याच्यानंतर विशू ऍड करेल त्या बघून घ्या. आणि त्याच्यामध्ये आवाज व्हॉइस ओव्हर टाकून नाही टाकू, वी डोंट नो, पण ते सर्व सीसीटीव्ही फुटेज आहेत ते बघून घ्या. या फुटेज मध्ये तुम्ही बघू शकताय 27 तारखेची ती रात्र होती. रात्रीचे 10:25 झालेत. माझ्या बाळाचा इथे जन्म झालेला आहे 10:21 आणि म्हणून चेहऱ्यावर थोडं हसू फुललंय, पण अजूनही टेन्शन आहे. त्याच्या आधीचं जे सीन आहेत ते व्हिडिओ नाहीयेत आमच्याकडे. तुम्ही बघितले असते तर बापरे, म्हणजे खूप टेन्शनचं वातावरण होतं बाहेर. अक्षयाचे आवाज येत होते आम्हाला, ती किती पेन मध्ये होते ते आमचे अश्रू सांगत होते, कारण प्रत्येक जण खूपच टेन्शन मध्ये होता. बाळाचा जन्म तर होतो आम्ही एक्साइटेड त्यासाठी, पण सोबतच अक्षया जी पेन सहन करत होती तो आवाज ऐकूनही काळजात एकदम धस्स होत होतं. आणि तुम्ही बघू शकता इथे अक्षयाची मम्मी आहेत, पप्पा आहेत, हा आहे तो इकडे अलीकडे, तो तिचा मोठा दादा आहे, तिची वहिनी आहे आणि माझ्या शेजारी जो उभा आहे तो तिचा कझन आहे. आणि माझ्या पाठीमागे जे बसले आहेत ते संतोष मामा आहेत. आणि पप्पांच्या शेजारी आहेत ते चक्क डॉक्टरांचे वडील आहेत. आणि त्यांच्या शेजारी आहे ते अक्षयाची काकी आहे. आणि खूप सारे होते, तिचा लहान भाऊ जे आहे ते दोघं देखील बाहेर होते. आणि फायनली डॉक्टर जे आहेत ते माझ्या बाळाला घेऊन बाहेर आले. आज हा एकदम बांधच फुटला. 1.5 दिवसापासून जे साचून होतं ते नाही राहवलं मला खूप. म्हणजे एक तर माझं बाळ आणि त्याच्यामध्ये मुलगी झाली आहे ऐकल्यावर तर भयंकर म्हणजे भयंकर खुश झालो. आणि म्हणून हे सर्वांचे आनंद अश्रू व्हायला लागले. त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की मला थोडासा वेळ द्या, तिचं वेट वगैरे चेक करतायत, नंतर बाळाला थोडं साफ वगैरे करणार आणि त्याच्यानंतर मावशी जे आहेत ते आम्हाला बाळाला परत बाहेर घेऊन येतील आणि तेव्हा तुम्ही त्या बाळाला घेऊ शकता असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्याच्यामुळे आम्ही होईल तेवढे म्हणून यावेळेस तर मी माझ्या बाळाला बघितलं देखील नाही, कारण माझ्याकडे एवढं पाणी होतं की मला ते बाळ ठीकसं दिसतच नव्हतं. त्यामुळे जेव्हा डॉक्टर घेऊन आले तेव्हा मी बाळाला व्यवस्थित बघितलंच नाही. नंतर सेकंड टाइम जेव्हा बाळ बाहेर आलं तेव्हा मी माझ्या बाळाला बघतच राहिलो. त्यानंतर आम्ही एकमेकांना शुभेच्छा द्यायला चालू केल्या, गळा भेट वगैरे झाल्या, एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आणि
कधी एकदा मी माझ्या आईला ही गुड न्यूज देतोय असं मला झालेलं. मी सर्वांना एकमेकांना शुभेच्छा दिल्यानंतर मग मी लगेच बाहेर गेलो आणि फोन काढला आणि माझ्या पूर्ण घराचे जेवढे आई पप्पा माझे भाऊ दादा सगळे होते त्या सर्वांना कॉल करून जोरजोरात अक्षरशः रडत होतो आम्ही आणि रडत रडत सर्वांना सांगितलं की आई मुलगी झालेली आहे. आणि ते देखील एवढे खुश होते कारण आमच्या घरामध्ये असं ती आमची घरातली पहिली मुलगी आहे त्याच्यामुळे खूपच आनंद झालेला. आणि हा तो क्षण जेव्हा मी माझ्या बाळाला पहिल्यांदा मी माझ्या हातात घेतलं होतं. कोणाला झोप नाही सगळ्यांचं असं हे झालेलं. आज कशाची झोप लागते आज तसंच आहे. तेरा मामा आहे मामा मामा या मामा बच्चा नानी 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 नाही आम्ही कसे झाले वहिनी असं फिरा वहिनी. वहिनी असं फिरा. 11:40 जवळपास होत आली होती आणि आम्ही सगळी वाट बघत होतो अक्षयला बाहेर आणण्याची. थोड्याच वेळात अक्षयाचा बर्थडे होता आणि आम्हाला आधी सगळ्यांना असं वाटलं की अक्षय आणि बाळाचा बर्थडे एकाच दिवशी होईल. सर्वांची इच्छा तर तीच होती एका दिवशी व्हावी, पण अक्षयाचं पेन बघता माझी तशी बिलकुल म्हणजे अजिबात अशी तशी इच्छा नव्हती. आणि फायनली झालं. 27 तारखेलाच माझ्या बाळाचा जन्म झाला आणि फायनली सगळं म्हणजे एकदम आनंद वातावरण तिथं तयार झालं आणि आम्ही आता वाट बघत होतो की कधी एकदा 12 वाजतील. आणि फायनली माझी बायको माझ्या बाळाची आई तिला ऑपरेशन थिएटर मधून बाहेर घेऊन आले आणि आम्ही सर्वांनी टाळ्या वाजवून तिला बर्थडे विश केलं. तिला तेवढी शुद्ध नव्हती आणि बाळ होण्याआधी म्हणजे तिला ऍडमिट केल्यानंतर तिची जी अवस्था होती ती बघून मी तिच्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला होता की खरंच तिच्यावर माझं भयंकर प्रेम आहे, पण यानंतर तिच्यासाठी रिस्पेक्ट जी वाढली आणि प्रेमाचा तर काय सीमाच राहिली नाही. एवढं म्हणजे खरंच त्या व्हिडिओमध्ये खूप रडायला आलेलं मला. खरंच मला बघवत नव्हतं आणि खूप 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 थँक्यू माझ्या बायकोला. हे जे सुख मला ती अनुभवायला दिलं तिने ते तिचं हे उपकार मी आयुष्यभर कधीच फेडू नाही शकणार. खूप भारी मोमेंट होता हा. पहिल्यांदा मी माझी बायको आणि आमचं बाळ आम्ही पहिल्यांदा एका फ्रेम मध्ये होतो. त्यानंतर अक्षयाला वॉर्ड मध्ये शिफ्ट केलं आणि त्यानंतर मी केक कटिंग साठी घेतला आणि तेवढी तिला शुद्ध नव्हती तर त्यामुळे मी म्हटलं की आज राहू दे, आम्ही उद्या सकाळी येऊ आणि केक कटिंग वगैरे करू. तर आणि ह्या आहेत आमच्या सासूबाई आपल्या लेकीचा लाड करताना. त्या समजू शकतात कारण त्यांची लेक कोणत्या परिस्थितीतून कोणत्या त्रासातून बाहेर आली हे फक्त त्यांनाच समजू शकतं. त्यामुळे खूपच भावूक असा क्षण होता तो. आणि नंतर अक्षयाला जे आहे ते वॉर्ड मध्ये शिफ्ट केलं आणि आम्ही परत बाळासोबत गप्पा मारायला चालू केल्या. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल. सॉरी थोडीशी क्वालिटी तशीच आहे, सीसीटीव्ही फुटेज आहे सर्व, ओरिजिनल व्हिडिओ नव्हता. थँक्स टू कुकवे मॅटर्निटी हा त्यांना खूप खूप थँक्यू. खूपच छान आम्हाला व्हिडिओज अवेलेबल करून दिले आणि काही एक सेकंड पण असं त्यांनी विचार नाही केला. आम्ही जस्ट बोललो त्यांना की आम्हाला हवे, रिक्वेस्ट केली आणि लगेच त्यांनी आम्हाला दिले व्हिडिओ. त्यांचा देखील खूप सारे व्हिडिओ होते. मी त्यांचं मॅटर्निटी होमचे पण खूप सारे व्हिडिओ बनवले होते. तिथल्या सिस्टर तिथल्या मावशी त्यांचं देखील इंटरॅक्शन त्यांच्यासोबतही इंटरॅक्शन सर्व. आता परत एकदा मी जसं की मी सांगितलं की माझी डिलिव्हरीचा मी एक छोटा ब्लॉग बनवेल त्याच्यामध्ये मी सर्व चला आमची बुबू तुम्हाला सगळ्यांना बोलण्यासाठी भेटण्यासाठी आतुर झालेला आहे आणि झोप आलेली आहे त्याच्यामुळे जास्त मी तिला हे करणार नाही. हा तर बुबू बोलायचं सगळ्यांना काय बोलते बोलते चला बोला. ही आहे आमची बुबू. बुबू झोप आली, खूप चिडचिड करते त्याच्यामुळे सध्या मूड असं आहे. 10 मिनिटापूर्वी तर छान होती पण आम्हाला भूक लागल्यावर आणि आम्हाला झोप आल्यावर आम्ही कोणाचं ऐकत नाही तेव्हा आमचा मूड एकदम चिडचिडा असतो
बाकी अजिबात त्रास नाही म्हणजे आता तुला बाळाचा. झोप आली येस येस. तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि थांबा 2 मिनिटं थांबा. हो ग बाळ. ओ ग पिल्या, हा ओ माझी सोना, ओ ग पिल्या, ओ हा. तेव्हा चला बाय करा सगळ्यांना, तर बाय. हा होता आमच्या बाळाचा पहिला व्लॉग आणि होप सो तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल. तर असंच प्रेम तुमचं कायम असू द्या आणि भेटूया आपण लवकरच पुढच्या व्लॉग मध्ये. पुढचा व्लॉग जो आहे तो आमच्या बाळाच्या नामकरणाचा आहे. तर चला आता खूप आता जास्त झालेलं आहे, आम्हाला झोपण्याची वेळ झालेली आहे. तर भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. से बाय बाय. बाय बाय.